मित्रांनो, मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजले 2:37. आपण 3:05 राईड घेतली आहे पिंपरी सौदागरपासून. तर आता जाता बघू, जर सीएनजी पंपावर गर्दी नसेल तर पटकन सीएनजी भरून घेऊ. मला पेट्रोल पण टाकायचे, तर आणि पुढे निघूया. एक तर मग पेट्रोल टाकल किंवा सीएनजी टाकल. तर आणि एअरपोर्टची राईड आहे. 319 रुपये दाखवलेत आपल्याला. 300 तर भेटतील आपल्याला. तर आणि त्याच्या पुढे आणखीन एक आपण 4.5ची पण राईड घेतली आहे वाकडपासून एअरपोर्टची, 358 रुपयाची. 4.5ची मध्ये 1 तासाचा गॅप आहे. तर 1 तासात आपल्याला इकडं यायचे वाकडला. जर भेटली तर ठीक, नाही तर मी 4 वाजेपर्यंत ती राईड कॅन्सल करू शकतो. तर बघूया कसं एक्झिक्युशन होतंय. आलो आपण कस्टमरच्या लोकेशनला. एमएप्रमाणे कॉल केलाय, राईड कन्फर्म आहे, येतो बोललेत. सोसायटीच्या गेटच्या आतमध्ये थांबलोय. तर बॅक टू बॅक राईड भेटत गेला. आपल्याला व्हिडिओ काढायला टाइमच भेटला नाही. तर एअरपोर्टला सोडल्यानंतर तिथं 322 का 325 रुपये बिल भेटला आपल्याला. तिथनं मग आपल्याला उबेरकडनं राईड नाही पडली. सो आपण स्टेशनला गेलो, कारण सर दिसत होता. तर ओलाचं रिचार्ज मारलं 89 रुपयाचं आणि आपण स्टेशनला गेलो. स्टेशनपासून एक 5-10 मिनिटातच लगेचच आपल्याला राटणीची राईड भेटली, काळेवाडीची. तर 360 वगैरे असं काहीतरी दाखवलं. आणि आपण तेवढ्यात एक रिझर्वेशन घेऊन ठेवली होती उबेरची, तर ती कॅन्सल केली. कारण मी 10 मिनिटं आधी पोहोचत होतो. तिथनं वाकडला पॉसिबल नव्हतं मला जाणं. सो मी ती राईड 40 मिनिटं आधी कॅन्सल केली. आणि तिथनं परत एक अर्धा तास लेटची वाकडपासूनच राईड घेतली एअरपोर्टची, 358. अर्धा तास होता मध्ये पण गॅप, 40 मिनिटं. कारण आपण ही 40 मिनिटं आधी कॅन्सल केली. तर तेवढ्यात मला ॲडव्हान्स ओलाला. आता याच्यात बाय मिस्टेक असं झालं की 350 रुपये मला बघितल्यासारखं झालं डोळ्याला. म्हणजे 1 सेकंदासाठी मी क्लिक केलं फक्त, ती एक्सेप्ट होऊन गेली एअरपोर्टची. तर 1.5 किलोमीटर आधीच मला ती भेटली होती. आणि कस्टमर जसं उतरलं गाडीतनं, 350 रुपये त्यांचं बिल झालं. मला किती भेटले ते मी पाहिलं सुद्धा नाही. आणि नंतर मग कस्टमरचा कॉल आला की येत आहे का. तर मी म्हणलं आता ट्रिप ऍक्सेप्ट झाल्यानंतर मी बघितलं, ती ट्रिप एंड केली. आणि पुढचं बघितलं तर 260 का 266 रुपये मला भेटले. त्यातनं 244 मला दिले एअरपोर्टची ट्रिप. म्हणलं ठीक आहे. आता जेव्हा 5 वाजता मला ही राईड होती, 5:10 तर मी 4:58 एअरपोर्टला पोहोचलो. तर तिकडनं आता घेऊन गेलो होतो ओलाकडनं. आता ओला तर एअरपोर्टकडनं देत नाही, पण उबेर चालू करून बघितलं तर मला सिम्बॉयसिस रोड पासनं राईड आली वाकडची. म्हणजे एअरपोर्ट मस्तच कस्टमर उतरलं होतं, पण त्यांना माहित होतं की एअरमॉलला गर्दी असते, वेळ जास्त लागतो. सो ते थोडंसं सिम्बॉयसिस पार पुढे सर्कल नाही, त्या सिग्नल पर्यंत गेले चालत. तेव्हा मग आपण तिथं कस्टमरला घेतलं आणि वाकडला सोडले. आणि आता ही ट्रिप कम्प्लीट व्हायच्या आधीच आपल्याला रिझर्वेशन ट्रिप आली. 500-550 रुपये दाखवले एअरपोर्टचे. पण मी बघितलं 7 किलोमीटर 6 किलोमीटर पिकअप दाखवलाय. सो आपण कॉल केला आधी कस्टमरला. हा म्हणले 6ची ट्रिप आहे, तुम्ही 6 वाजेपर्यंत या. 550 रुपये दाखवले, मी एक्सेप्ट केली आहे. आणि आता आपण निघालोय कस्टमरच्या लोकेशनला, पिकअप लोकेशनला. 4 किलोमीटर काहीतरी आहे, 5-6 मिनिटं दाखवते. तर इथं जाता सीएनजी वगैरे कुठं आहे का, आहे वाटतं इथे रोडला पुढं पंप. तर बघू, आपण पुढं भरून घेऊ. तसं आहे माझ्याकडे अर्धी टाकी. ट्रिप तर होईल माझी, पण नंतर मला मग भरावं लागेल पुढं. तर ठीक आहे, बघू पुढच्या पंपावर तिथं जर असेल, कारण लोकेशन सरळ हायवेचंच येते. तर अशा प्रकारे आपलं 1100-1150 अर्निंग झाला असावं का 1200 झाले माहित नाही, बघितलं नाही मी. बॅक टू बॅक आपली बघा आता 4थी का 5वी राईड आहे. तर ठीक आहे, पेट्रोलची गाडी पण एकच गाडी आहे, फर्स्ट टाइम असं झालंय. तर ठीक आहे, भरून घेऊ. आणि बॅक टू बॅक राईड चालू आहे, त्यामुळं काय नॉनस्टॉपच चालू आहे. तर हरकत नाही. सोमवार आहे, मंडेला असतं थोडासा रश. आपण त्याचा फायदा घ्यायचा करून. तर तुम्ही काम कसं करतायत त्या पद्धतीवरनुसार तुमचं इन्कम डिपेंड राहील. आता मी तर आज बॅक टू बॅक केलंय. तर बघूया कितीपर्यंत नेतोय आज. आलोय आपण एअरपोर्टला, कस्टमरला सोडलंय. 737 कस्टमरचं बिल झालंय. 540 रुपये आपल्याला दिले. टोटल 36 किलोमीटरची राईड झाली. 36 किलोमीटर जे दाखवलं होतं त्यामध्ये ते 7 किलोमीटर पिकअप लोकेशनला रिझर्वेशन ट्रिप आणि
ड्रॉप होता. तर आता बघूया आता इथनं आपण पुढे जातोय. तर 540 रुपये आपल्याला भेटलेत. तर ठीक आहे, बघू थोडंसं आता मोकळं दिसलं. आता एक राईड पडली होती, कुठली होती काय माहिती, पाहिली नाही. तर बघूया, टाइम घालत नाही. स्टेशन पासून आपल्याला एअरपोर्टला काय पडत नव्हती म्हणून आपण स्टेशनला गेलो. आणि स्टेशनला कॅब नव्हत्या, 6 ते 10 कॅब दिसत होत्या, पण ट्रिप पडत होत्या. तर रॅपिडोची आली वाकड 16 किलोमीटर. कस्टमरला कॉल केला, ओनली मीटर विचार केला त्यांनी, काय त्यांचं झालं, कॅन्सल झाली राईड. आपण आपल्या पद्धतीने कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पण नाही कन्व्हिन्स झाले. सो ठीक आहे. नंतर मग पुढं 1.5चा सर्च भेटला मला. 15 किलोमीटरला 300 रुपये दाखवले उबेरकडनं. एक्सेप्ट केली. कस्टमरला सोडले, लेडीज होत्या 2. वाकडलाच सोडायचं होतं आता ही राईड. 324 रुपये कस्टमरचं बिल झाले. 295 रुपये आपल्याला दिलेत 15 किलोमीटरचे. तर आता 2050-2040 आपला अर्निंग झालेलं आहे. तर आता इथनं बघूया आपण पुढे जातोय. आता विशेष म्हणजे पेट्रोल, आपला गॅस संपलाय. आपला 3 गाड्या राहिल्यात. 2 गाड्या खाली होत्या, आपल्याला भरायला चान्सच भेटला नाही. आणि आपण पेट्रोल भरलं 300 रुपयाचं, कारण एकदमच कमी झालं होतं. सो आपण थोडस वेट करतोय आता इथं. आणि नाश्ता करून घेऊ. नाश्ता नाही केला सकाळपासून. 2-2:15 घर सोडले. तर आणि आपण एअरपोर्टला बरा थांबलो थोडं 10-15 मिनिटं. तर आपल्याला ट्रेड भेटला. गोल्ड मध्ये आपण बाय साईडचा ट्रेड केलाय. तर तिथं आपण $44 बुक केलेत. $44 म्हणजे 3840 रुपये काहीतरी आपण तिथं बुक केलेत. आणि आता आपलं काम झालंय बघा 2050 रुपयाचं समजा. तर बघा तुम्ही हिशोब करा की सोबत काहीतरी असलं तर किती फरक पडतो. आणि आणखी 3 गाड्या म्हणल्यावर इथनं मी आता एखादी ट्रिप करू शकतो. तर बघू पुढे सीएनजी जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत एखादी ट्रिप होती का. आता इथं नाथ ब्रह्म इडलीवाला आहे पुढे लेफ्ट साईडला. नाश्ता करून घेतो. वाकड मध्ये आपण नाश्ता केला नाथ ब्रह्म इडलीला. चहा पित होतो तेवढ्यात आपल्याला राईड आली ओलाकडनं एअरपोर्टची. तर आपण आता सोडलंय कस्टमरला. रेट एकदम व्यवस्थित दिलाय. तर रेट दिलाय 671 ओलाकडनं. 671 मला दिले 631 रुपये एअरपोर्टचे, जे की मी सकाळी 250 रुपयात घेऊन आलोय. 330 रुपयात घेऊन आलोय. आज 4 वेळा आपण एअरपोर्टला आलोय. तर इथं आपलं 2600-2650चं काम झाले 5-6-7 राईड मध्ये. आणि इथनं आता आपण घरी निघू. 2 गाड्या पेट्रोल, 2 गाड्या सीएनजी आपल्याकडे लास्ट. आणि इथनं आता आपण डायरेक्ट घरी. तर भेटूया डायरेक्ट उद्या. आता आलोय आपण भोसरीमध्ये गॅस भरायला चाललोय. तर 1249 रुपयाचं काम ओला आणि 1248 रुपयाचं 1448 रुपयाचं काम उबेर. 2677 रुपयाचं काम झालंय आपल्या दोघांना मिळून आज. रॅपिडोची काय राईड आज झाली नाही, कॅन्सल झाली राईड ओनली मीटरनी बोलल्यामुळं. ठीक आहे, बघूया 1 तारखेपासून असं पण सगळ्या ॲपलाच होणार आहे. तर जेव्हा आज आपलं 677 रुपयाचा गॅस जरी बसला, आज एकच गाडी राहिलाय, तर आपलं 2000ची बचत आहे. आणि $44 आपण आज फोरेक्स मध्ये केले गोल्ड मध्ये. तर ते 3800 रुपये. तर आपले 5800 रुपये आपल्या सेव्हिंग आहे. तर ठीक आहे, भेटूया आपण डायरेक्ट उद्या आता.